माजी आमदार त्याचप्रमाणे पूर्ववडील वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विलासराव देशमुख साहेबांचे अगदी घनिष्ठ मित्र असलेले, त्याचप्रमाणे विलासराव देशमुख सेंटर या सेंटरचे सन्माननीय अध्यक्ष, त्यांच्या संघटनेतून ही संस्था उभी आहे, त्याचे संकल्प संस्थापक हे अध्यक्ष सन्माननीय दादा पवार साहेब, त्याचप्रमाणे लोकमत दैनिक लोकमतचे पुण्याचे संपादक, त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे असे लोकप्रिय वक्ते सन्माननीय संजयजी आवटे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण सर्व धाराशिव परिसरातील सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी, आज या विलासराव देशमुख सेंटरच्या धाराशिव शाखेचे उद्घाटन होत आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. मागील 1 वर्षापासून आम्ही उल्हासदारांच्या संपर्कात होतो. मी अधिवेशनची आणि आशिष मदानी एका जागृती सहकारी संघटना पुण्यावर आम्ही आमच्या कामानिमित्त गेलो असताना विलासराव साहेबांच्या स्मारकाला तिथं आम्ही भेट दिली आणि तिथं आम्हाला लक्षात आले की विलासराव देशमुख सेंटर या नावाने उल्हासदारांनी एक संस्था स्थापन केलेली आहे. मग आम्ही आधीपासूनच विलासराव साहेबांच्या नावाने आपल्या शहरात आपल्या भागात काहीतरी सुरू झालं पाहिजे या जिल्ह्यामध्ये, कारण विलासराव देशमुख साहेबांचा आणि त्या धाराशिवमध्ये जिल्ह्याचा खूप मोठा ऋणवंताचा इतिहास आहे. विलासराव साहेबांचा जे राजकीय आणि सामाजिक समाजकारण राजकारणाची सुरुवात झाली तेव्हा उस्मानाबाद जिल्हा आणि लातूर जिल्हा एकच होता. साहेबांच्या सुरुवातीच्या काळात विलासराव साहेब लातूर पंचायत समितीचे उपसभापती होते आणि तेव्हा विधान पंचायत समितीचे सभापती उपसभापतींना जिल्हा परिषदेचे प्रसिद्ध सदस्य समजले जात होते. अशा पद्धतीने विलासराव साहेब एकत्र उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे कार्य सदस्य होते. त्यानंतर साहेब जेव्हा 1980ला आमदार म्हणून निवडून आले, पुढे 1982 मध्ये मंत्री पण झाले. त्यानंतरही साहेबांचा आणि उस्मानाबादचा धाराशिवचा कायम ऋणबंध राहिला. त्यांनी अनेक कामं, विकास कामे असतील, प्रत्येक वेळी लातूरला जेव्हा काही येत असतील तर त्याबरोबर त्यांनी उस्मानाबादचाही दुर्लक्ष केलं नाही, आपल्यालाही बरोबर दिले. मराठवाड्याच्या हक्काच्या 21 TMC पाण्याचा प्रश्न असेल त्यासाठी साहेबांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्याचा सर्वात जास्त फायदा आपल्या धाराशिव जिल्ह्याला होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथं लातूर मिरज रेल्वेचं गेज रूपांतर, ब्रॉडगेज रूपांतर आणि कुंभारगे धाराशिव मार्गे पुढे जाण्यासाठी साहेबांनी तेव्हा पहिल्यांदाच त्या रेल्वे मार्गाचं खडी केंद्राचं जे खडीचं जे काम होतं ते रोजगार हमी महाराष्ट्र शासनाने केले, त्यामुळे हा रेल्वे प्रकल्प लवकरात सुरू होऊ शकला. आणि अशा पद्धतीने साहेबांनी अनेक कामे आपल्या भागात केलेली आहेत, त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. अशा एका महाराष्ट्राच्या लोकप्रिय नेत्याच्या नावानं, लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने ही संस्था आपल्या देशात सुरू करत असताना या सर्व गोष्टींचा विचार केला आणि त्यांच्या नावाने कायमस्वरूपी काही विधायक काम करण्याचा आम्ही ठरवले. त्यातूनच या विलासराव देशमुख सेंटरच्या या धाराशिव शाखेचं आज उद्घाटन होत आहे. मला आपल्याला सांगायला आनंद होत आहे की उल्हासदार महाराष्ट्रामध्ये जरी या सेंटरचं काम करत असतील तरी त्याची पहिली शाखा इथं सुरू करतात धाराशिवमध्ये सुरू करण्यासाठी त्यांनी आपल्याला परवानगी दिली. त्यांना जेव्हा आम्ही विचारले की आम्ही असं करू इच्छितो, त्यांनी एक मुकाबले
आम्ही अमित देशमुख साहेबांची चर्चा केली, त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला लगेच परवानगी दिली. साहेबांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी एक मिनिटाचाही विचार केला नाही. आम्ही जेव्हा त्यांना कार्यक्रमासाठी बोलवायला गेलो, साहेबांना आम्ही विनंती केली तर साहेब मी तर या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे एवढ्या आपुलकीने त्यांनी आम्हाला हे सेंटर सुरू करण्यासाठी परवानगी दिली. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे हे नेमकं काय आहे, विलासराव देशमुख सेंटर नेमकं काय आहे, तर या सेंटरच्या माध्यमातून आम्ही सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, त्याचप्रमाणे शैक्षणिक, आरोग्य, इतर सर्व क्षेत्रामध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपण पाहिलं असेल की आमची जी टीम आहे त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, वकील आहेत, सहकारामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे उद्योजक आहेत, पत्रकार, कवी, लेखक, साहित्यिक पण आहेत. त्यामुळं या विलासराव देशमुख सेंटरचा आवाका हा सर्व क्षेत्रात असेल आणि सर्व क्षेत्रात आम्ही योग्य ते काम करण्याचा प्रयत्न करू. यासाठी आम्हाला वेळोवेळी आदरणीय नितीनराव देशमुख साहेब आणि उल्हासदादा, त्याचप्रमाणे आम्ही भैया देशमुख साहेबांचं मार्गदर्शन आम्ही घेणारच आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या परवानगीनेच आम्ही उपक्रम राबवणार आहोत. हे उपक्रम सर्व लोकांच्या कार्यासाठी, सर्व लोकांच्या हिताचे असतील याची आम्ही काळजी घेऊ. यामध्ये कुठलीही जात, धर्म, पंथ किंवा निकभेद असा कुठलाही न करता आम्ही सर्वांसाठी काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी आम्हाला या धाराशिवकरांची, आपल्या सर्वांची खूप मोठी गरज साथ लागणार आहे आणि त्याची सुरुवात आज आम्ही करत आहोत. या आत्ताच आमचे रवी केसकर सरांनी सांगितलं की पाखरांची आणि बुजगावण्याची मैत्रीचा हा काळ आहे. तर आज आपण सर्व देशात पाहतो की वातावरण कशा पद्धतीचं आहे. राजकीय वातावरण एवढं गढूळ झालेलं आहे. राजकीय कार्यकर्त्यांना चांगलं काम, विधायक काम कसं करायचं याचा आदर्श जर कोण असतील तर आपल्यासमोर एवढा मोठा आपल्या जवळच आदर्श आहे, ते म्हणजे विलासराव देशमुख साहेब. आणि त्यांचा आदर्श घेऊन इथं आम्ही जे काही विधायक काम करणार आहे त्यामध्ये आम्ही ट्रेनिंग सेंटर, कुठलाही कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता असू द्या किंवा राजकीय कार्यकर्ता असो, त्याला नेहमी अपग्रेड होणं, नव्या काळाप्रमाणे नवीन काही शिकणं खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या विचारासाठी काम करतो त्या विचाराची बैठक पक्की होण्यासाठी त्यांना सातत्याने ट्रेनिंगची, प्रशिक्षणाची गरज असते. आणि असे छोटंसं प्रशिक्षण केंद्र आम्ही सुरुवातीला सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेव्हा आम्ही आमची क्षमता चांगली होईल आणि चांगलं काम करून आमचा जम असेल तेव्हा आम्ही कुठेतरी शहराच्या जवळपास जागा घेऊन एक छोटंसं चांगलं ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्याचप्रमाणे जे काही आरोग्य क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, यामध्ये सुद्धा आम्ही चांगलं मूलभूत काम करण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीनं या क्षेत्रामध्ये जे कार्य करणारे आपल्याकडे लोक आहेत त्यांचंही मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी घेऊ आणि पुढे कार्य करत राहू. विलासराव देशमुख साहेबांचा या पद्धतीनं त्यांची स्मृती आमचा कायम स्मरणात राहील असं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. आणि आज हे जरी या धाराशिवमध्ये ही पहिली शाखा सुरू होत असेल, त्याचं उद्घाटन होत असेल, तर याचा अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रभर व्हावं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावाने विधायक कार्य होत राहावं आणि त्यांची स्मृती चांगल्या पद्धतीने जपली जावी, हा या कार्यक्रमामागचा आमचा उद्देश आहे. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संबोधन जय हिंद, जय महाराष्ट्र.